आता मोस्टली काय होतं, सिंकमध्ये भरपूर भांडे जमा होतात आणि सिंक भांड्यांनी पूर्ण भरून जातं आणि कधी कधी ब्लॉकेज पण होतात, सिंकमध्ये पाणी साठून जातं आतमध्ये. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण प्लेट्स ठेवायचा जो रॅक आहे तो इथे बसवू शकतो सिंकमध्ये. याचं मेजरमेंट तुम्ही घ्या तुमच्या सिंकचं केवढं आहे आणि तेवढंच तुम्ही दुकानातून प्लेट्स ठेवायचं स्टँड आणा आणि तो स्टँड तुम्ही असा ठेवू शकतो इथे. म्हणजे तुम्हाला भांडे घासताना वाकून घासायची गरज नाही पडत, म्हणजे पाठीचा त्रास नाही होत आणि याच्यात पूर्ण भांडे भरून मग ते पाणी ब्लॉक होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही धुवायचं असेल तर आता सपोज मला या कैऱ्या धुवायच्या आहेत तर मी डायरेक्ट याच्यावर या स्टँडवर हे कैऱ्या ठेवून आता मी हे धुवू शकते. या कैऱ्या वगैरे डायरेक्ट सिंकमध्येच मी धुवू शकते. आणि कधी कधी तुम्हाला जसं तुम्ही दुधाचे पॅकेट्स वगैरे आणता, बाजूला ठेवते तर दुधाचे पॅकेट्स वगैरे आणता किंवा बाहेरून कुठलेही काही पॅकेट्स तुम्ही आणता तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवण्याआधी धुता, तर याला आपण डायरेक्टली याच्यावर ठेवून धुवू शकतो. आणि ते धुतल्यानंतर आपण याच्यावरच याला वाळू देऊ शकतो. तुम्हाला जर टमाटर आणि कांदा वगैरे धुवायचा असला तर तुम्ही डायरेक्ट याच्यावर धुवू शकता आणि सुकायला पण याच्यावरच ठेवू शकता. तर हा याचा एक बेनिफिट आहे. आणि अशा प्रकारचे जे स्टँड्स येतात टॉवेल लटकवण्यासाठी, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता किचनमध्ये, किचन टॉवेल लटकवण्यासाठी. पण बरेच वेळा काय होतं की हे सरफेस चिकन असल्यामुळे हे निघून जातं, असं घसरून जातं. तर जर सरफेस तुमचा चांगला नसेल तर हे वेस्ट होऊन जातं. तर तुम्ही अशा प्रकारचं जे आपण लावतो त्याला आपण काय करायचं, ही रिंग इथे टाकायची, नाही तर आपण असं पण करू शकतो. तुम्हाला जर किचन टॉवेल वगैरे अटकवायचं असेल तर तुम्ही या प्रकारचं मार्केटमधनं आणता रिंग. पण बरेच वेळा काय असतं, सरफेस चांगला नसल्यामुळे हे घसरून पडून जातं, तर ही रिंग आपली वेस्ट होऊन जाते. तर आपण काय करायचं, या रिंगला वेस्ट न करता आपण ही रिंग इथे अटकवू शकतो या प्रकारे. आणि आपल्याला जे पण टॉवेल वगैरे लटकवायचं असेल, किचन टॉवेल, तो याच्यावर आपण लटकवू शकतो, म्हणजे हे वेस्ट होऊ नाही द्यायचं. आता तिसरा युसेज आहे, किचनच्या ओट्यावर आपण थोडेसे भांडे तर ठेवतोच. तर इलेक्ट्रिक केटल तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा भांड्यांच्या स्टँडवर याला ठेवू शकता. किंवा तुम्हाला दही वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही या भांड्याला पण असं ठेवू शकता. तर याचा वापर आपण नुसतं प्लेट्स ठेवण्यासाठी नाही, पण मल्टिपल वस्तू ठेवण्यासाठी पण आपण या प्लेट स्टँडचा वापर करू शकतो. आता मी तुम्हाला तिसरा उपयोग प्लेट स्टँड्स यूज करण्याचे दाखवणार आहे. जेव्हा पण आपण बुक्स स्टँड घेतो विकत, तर ते खूप थोडं एक्सपेन्सिव्ह असतं. तर एक जुगाड मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही बुक रीडर असाल तर त्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता ज्या बेसिक गोष्टी आपल्याला लागतात आपल्या टेबलवर, म्हणजे एक मोबाईल ठेवायचं स्टँड आणि एक एक्सटेन्शन जर तुम्हाला लॅपटॉप वगैरे ठेवायचं असेल तर. आणि इथे मी हे जे केलेलं आहे हे आहे पेन स्टँड. तर आता हे जे पेन स्टँड मी केलेलं आहे, मी घरीच बनवलं होतं. अशी बरीच मी बनवली होती. आता मला सध्या टाईम मिळत नाही हे सगळं करायला. तर हा जो पेन स्टँड आहे, मी आपला जो गुलाबजामुनचा बॉक्स
मार्केटमध्ये विकत मिळतो, त्याला मी हाफ कट केलं, जो टिनचा बॉक्स असतो, आणि मग याच्यावर मी ते प्लास्टर ऑफ पॅरिसचं वर्क केलेलं आहे आणि हे ग्लासेस लावलेले आहेत. तर आपण घरीच पेन स्टँड वगैरे बनवू शकतो, म्हणजे आपल्याला विकत घ्यायची गरज नाही पडत. आणि ही जी मी मॅट याच्यावर लावलेली आहे, अशी मॅट तुम्हाला दुकानात मिळून जाईल. जेव्हा तुम्ही पोळ्या वगैरे करता तर अशा प्रकारची मॅट तुम्ही खाली ठेवून याच्यावर पोलपाट ठेवू शकता, म्हणजे पीठ वगैरे जे असतं ते पूर्ण ओट्यावर असं पसरत नाही. आणि ही वॉशेबल मॅट असते, तुम्ही टेबल्सवर पण वापरू शकता, म्हणजे टेबल जास्त डस्टी होत नाही. याला वाईप केलं तर हे क्लीन होऊन जातं. आणि आता हा जो प्रकार आहे स्टँडचा, तर हे छोटं स्टँड मी घेतलं होतं प्लेट्स ठेवायसाठी. तर याच्यामध्ये मी हे बुक्स ठेवलेले आहेत या स्टँडमध्ये. तर तुम्ही बघू शकता की हे बुक्स किती छान रीतीने याच्यामध्ये अरेंज झालेले आहेत. तर याच्यामध्ये अजून बुक्स येऊ शकतात. आता मी एक हे सेक्शन सोडलेलं आहे, तर अजून बुक्स जवळपास 4-5 बुक्स अजून आपण याच्यामध्ये लावू शकतो. तर अशा प्रकारचं जे भांडी ठेवायचं स्टँड आहे ते याच्यासाठी पण तुम्ही वापरू शकता, आणि हे दिसायला खूप छान दिसतं. म्हणजे जे बुक्स आहेत ते तुम्हाला एकावर एक पाईल करून ठेवायची गरज नाही पडत.